मुलांनो आता आवाज येतोय सांगा. आवाज येतोय तुम्हाला माझा? ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे? ओके. दिसत पण आहे? आता ब्लर दिसत नाहीये? ठीक आहे. आपण हाच क्वेश्चन परत एक वेळा काय ना की रिपीट करू. लक्ष द्या, क्वेश्चन विचारला गेलाय सीईटी 2025 ला. बघा काय म्हणताय क्वेश्चन. इन अ डबल स्लिट एक्सपेरिमेंट द मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट इज यूज. एका डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट यूज होतोय. वेन द डिस्टन्स बिटवीन द स्लिट इज इनक्रीज 10 टाइम्स. म्हणजे सुरुवातीला डिस्टन्स घेतलं d1 इज इक्वल टू स्मॉल डी. आता 10 टाइम्स इनक्रीज केलं म्हणजे झालं किती 10d. तर अँड देअर डिस्टन्स फ्रॉम द सोर्स इज हाफ. सुरुवातीचा डिस्टन्स d1 इज इक्वल टू कॅपिटल डी आणि आता डिस्टन्स झालाय सोर्स आणि स्क्रीनचं d/2. तर बँड विड्थ आहे, सुरुवातीला जी फ्रिंज विड्थ आहे ती x घेतली तर न्यू फ्रिंज विड्थ कॅल्क्युलेट करायचा आहे. बेसिक फॉर्म्युला घेऊ आपण. x इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? लॅम्बडा कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी. बेसिक फॉर्म्युला काय? तर लॅम्बडा कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी. इथं x1, इथं d1, इथं स्मॉल d1. इक्वेशन 1. दुसरं इक्वेशन कसं लिहाल? x2 इज इक्वल टू लॅम्बडा d2 डिवायडेड बाय स्मॉल d2. इक्वेशन 2. सो इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1 घेता येईल. सो इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1 राहील काय? x2 डिवायडेड बाय x1 इज इक्वल टू लॅम्बडा d2 डिवायडेड बाय स्मॉल d2 डिवायडेड बाय लॅम्बडा d1 डिवायडेड बाय स्मॉल d1. सो इथं बघा लॅम्बडा कॅन्सल झाला आणि रेसिप्रोकल घेतल्यावर x2 बाय x1 इज इक्वल टू d2 बाय स्मॉल d2 इंटू d1 बाय कॅपिटल d1. व्हॅल्यूज पुट करा. दॅट इज x2 बाय x1 इज इक्वल टू d2 च्या ऐवजी d/2, स्मॉल d2 च्या ऐवजी 10d प्लस इथं स्मॉल d डिवायडेड बाय कॅपिटल डी. कॅन्सल होऊन जाईल. इथं राहील x2 बाय x1 इज इक्वल टू 1/2. रेसिप्रोकल घेतल्यावर 1/10. 2 इंटू 10 किती येईल? 20. म्हणजे x2 बाय x1 इज इक्वल टू 1/20. क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर x2 इज इक्वल टू 1/20 इंटू x1. ठीक आहे. म्हणजे म्हणता येईल की याचं जे न्यू बँड विड्थ आहे ती किती व्हायला पाहिजे? बिकम 1/20 ऑफ दी ओरिजिनल वन म्हणू आपण. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा, लक्षात आलं असेल. तर पुढचा क्वेश्चन काय म्हणताय बघा. हा विचारला गेलेला आहे सीईटी 2025, देन 24 आणि 2004 ला. क्वेश्चन काय म्हणताय बघा. इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट फॉर द nth डार्क फ्रिंज, म्हणजे n ची व्हॅल्यू 1 2 3 अप टू द n, द फेज डिफरन्स ऑफ द इंटरफेरिंग वेव्स इज. आता फेज डिफरन्स तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे. दॅट इज सपोज जर यंग्स एक्सपेरिमेंट जरी घेतला तर या यंग्स एक्सपेरिमेंट मध्ये जो फेज डिफरन्स आहे त्याची सुरुवातीला आपण पाथ डिफरन्स बद्दल लक्षात घेऊ. पाथ डिफरन्स किती असते? तर ब्राईट बँड साठी इवन इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 आणि डार्क बँड साठी काय असेल? दॅट इज ऑड इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 असते. तर इथं डार्क बँड म्हटलंय, मग या डार्क बँड साठी फॉर्म्युला कोणता घेऊ आपण? दॅट इज फेज डिफरन्स इज इक्वल टू, नीट लक्ष द्या. तर सुरुवातीला बघा पाथ डिफरन्स इज किती असेल? तर ऑड इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2. ऑड इंटिग्रल मल्टिपल म्हणजे 2n-1 इंटू किती असेल? लॅम्बडा बाय 2. हे झालं पाथ डिफरन्स. आपल्याला विचारलाय फेज डिफरन्स. मग फेज डिफरन्स इज इक्वल टू फॉर्म्युला आहे 2 पाय बाय लॅम्बडा इंटू पाथ डिफरन्स होते. फेज डिफरन्स इज इक्वल टू फॉर्म्युला आहे 2 पाय बाय लॅम्बडा इंटू पाथ डिफरन्स. बघा मग इथं लिहिता येईल दॅट इज 2 पाय डिवायडेड बाय लॅम्बडा. पाथ डिफरन्स किती आहे? 2n-1 इंटू लॅम्बडा डिवायडेड बाय 2. बघा लॅम्बडा कॅन्सल, 2 कॅन्सल झाला म्हणजे इथं राहील 2n-1 इंटू काय असेल? पाय. म्हणजे डार्क बँड साठी दॅट इज फेज डिफरन्स इज इक्वल टू किती असायला पाहिजे? 2n-1 इंटू पाय. यासाठी करेक्ट ऑप्शन कोणतं दिसतंय? दॅट इज ऑप्शन सी म्हणू आपण. कळतंय मुलांना हे काय दिलेलं आहे त्यांनी? डार्क बँड साठी कंडिशन कोणती आहे आपली? पाथ डिफरन्स इज इक्वल टू काय होते? ऑड इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2. ऑड इंटिग्रल मल्टिपल म्हणजे काय राहील? 2n-1 इंटू काय होईल? लॅम्बडा बाय 2. आपल्याला फेज डिफरन्स पाहिजे. फेज डिफरन्सचा फॉर्म्युला आहे दॅट इज 2 पाय बाय लॅम्बडा इंटू काय होते? पाथ डिफरन्स. दॅट इज 2 पाय बाय लॅम्बडा इंटू पाथ डिफरन्स. हे जे दिसतंय दॅट इज 2n-1 इंटू लॅम्बडा बाय 2. सिम्प्लिफाय केल्यावर फेज डिफरन्स इज इक्वल टू काय असेल? 2n-1 इंटू काय राहील? पाय म्हणू आपण. कळताय? तर पुढचा क्वेश्चन बघा. हा विचारला गेलेला आहे सीईटी 2025 ला. क्वेश्चन काय म्हणताय बघा. क्वेश्चन आहे मोठा, समजायला शिकायसाठी सोपा आहे. इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट लेट स्मॉल डी
be the distance between the two slits and capital D be the distance between the slit and screen. Using a monochromatic source of light, source of wavelength lambda in an interference pattern, the third minimum is observed exactly in front of the one of the slits. तर बघा त्याने काय म्हटलेलं आहे, तर अशा प्रकारची एक अरेंजमेंट आहे. इथं दोन स्लिट्स आहेत, एक घेतली S1, इथं घेऊ S2, हे सेंटर आहे. मग इथून आपण या प्रकारची अरेंजमेंट, हे टोटल डिस्टन्स घेतलंय आपण, दॅट इज D. तर हे डिस्टन्स किती असेल, D/2. हे डिस्टन्स राहील, दॅट इज कॅपिटल D. ठीक आहे. तर बघा आता आपल्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे की इंटरफेअर थर्ड मिनिमम, तिसरा मिनिमम इज ऑब्झर्व एक्झॅक्टली इन फ्रंट ऑफ द वन ऑफ द स्लिट्स. तर कोणत्या एका स्लिटच्या समोर हा तिसरा मिनिमम म्हणजे तिसरा डार्क बँड येत आहे. आता तिसरा डार्क बँड जरी म्हणाल तर बघा यामध्ये जे डिस्टन्सेस आहे, तर विचारलं काय बघा त्यांनी, तर एक्झॅक्टली इन वन ऑफ द स्लिट इफ ॲट द सेम पॉइंट ऑन द स्क्रीन फर्स्ट मिनिमम इज टू बी ऑब्टेन्ड, तर त्याच स्क्रीनवरती जर पहिला मिनिमम जरी ऑब्झर्व जरी झाला तर रिक्वायर्ड चेंज इन द वेवलेंथ इज, तर चेंज इन वेवलेंथ किती राहील ते कॅल्क्युलेट करायचं आहे. सुरुवातीला रिलेशन लक्षात घेऊ. तर पहिली जे काही कंडिशन आहे यानुसार आपण वेवलेंथची व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करून घेऊ. तर रिलेशन तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. बघा तिसरा मिनिमम जरी म्हटला तर हा जो बँड आहे तर तो सेंट्रल ब्राईट बँड, त्यानंतर पहिला, हा नंतर फर्स्ट मॅक्झिमम, हा दुसरा आणि हा तिसरा डार्क बँड. ठीक आहे. आता तिसरा डार्क बँड हा एक्झॅक्टली या पॉइंट वरती येत जरी असेल, हे डिस्टन्स किती होईल बघा, हे झालं x 2x आणि हे x/2, म्हणजे इथं टोटल डिस्टन्स लिहिता येईल 2x प्लस x/2 इज इक्वल टू, हे डिस्टन्स किती आहे D/2. ठीक आहे, पहिल्या कंडिशनसाठी. मग इथं लिहिता येईल आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर दॅट इज सिम्प्लिफिकेशन करू, तर इथं राहील 4x प्लस x डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू D/2, म्हणजे 5x डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू D/2. 2 कॅन्सल, म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली, x इज इक्वल टू D डिवायडेड बाय 5. यावरून आपण फॉर्म्युला घेऊ, x इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, लॅम्बडा कॅपिटल D डिवायडेड बाय स्मॉल d. x ची व्हॅल्यू किती आहे, D डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू लॅम्बडा कॅपिटल D डिवायडेड बाय स्मॉल d. क्रॉस मल्टिप्लाय करा तर इथं लिहिता येईल मग, तर लॅम्बडा इज इक्वल टू, बघा क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर D इंटू D D स्क्वेअर डिवायडेड बाय 5D. हा झाला पहिला पार्ट. दुसरं काय म्हणताय, आता ही पहिली वेवलेंथ झाली. आता सेकंड वेवलेंथ त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, तर सेकंड वेवलेंथ आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सेकंड वेवलेंथ साठी बघा ऍट द सेम पॉइंट, त्याच पॉइंट वरती ऑन द स्क्रीन द फर्स्ट मिनिमम इज टू बी ऑब्टेन्ड, पहिला मिनिमम यायला पाहिजे. पहिला मिनिमम म्हणजे इतकंच डिस्टन्स राहील याच पॉइंट वरती. म्हणजे हे जे डिस्टन्स आता पहिला मिनिमम जर तुम्ही कन्सिडर जरी केला सेंटर पॉइंट पासून, तर हे किती असेल, पहिला मिनिमम जरी म्हटलं म्हणजे x/2, म्हणजे x/2 इज इक्वल टू किती दिसत आहे, D डिवायडेड बाय 2. ठीक आहे, 2 कॅन्सल, म्हणजे x इज इक्वल टू काय असेल, D न्यू साठी. मग परत हाच फॉर्म्युला घेऊ आपण, दॅट इज लॅम्बडा इज इक्वल टू x स्मॉल d डिवायडेड बाय कॅपिटल D. इथं लॅम्बडा 1 लिहिता येईल आणि इथं मात्र आपण x1 घेऊ. मग लॅम्बडा 1 इज इक्वल टू, तर x ची व्हॅल्यूज आहे दॅट इज स्मॉल d इंटू स्मॉल d डिवायडेड बाय काय दिसत आहे, कॅपिटल D, म्हणजे लॅम्बडा 1 इज इक्वल टू D स्क्वेअर डिवायडेड बाय काय दिसत आहे, 5. तर ही झाली दुसरी व्हॅल्यू, डिवायडेड बाय 5 नाही, D स्क्वेअर डिवायडेड बाय D म्हणू आपण. तर यावरून आपण लॅम्बडा 1 ची व्हॅल्यूज कॅल्क्युलेट केलेली आहे. आता चेंज इन वेवलेंथ कॅल्क्युलेट करायचं जरी झाला बघा आपल्याला, तर लॅम्बडाच्या फॉर्म मध्ये याला असं लिहिता येईल, याला दिलं इक्वेशन नंबर 2. सो इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1 घेऊ, इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1. बघा इक्वेशन 2 काय दिसत आहे, लॅम्बडा 1 डिवायडेड बाय लॅम्बडा इज इक्वल टू इथं राहील D स्क्वेअर डिवायडेड बाय कॅपिटल D.
डी स्क्वेअर डिवायडेड बाय कॅपिटल डी टोटल डिवायडेड बाय काय दिसत आहे डी स्क्वेअर डिवायडेड बाय 5d. रेसिप्रोकल जरी घेतलं तर बघा डी डी कॅन्सल झालं, कॅपिटल डी कॅन्सल म्हणजे 5 न्यूमरेटर मध्ये, म्हणजे लॅम्बडा 1 डिवायडेड बाय लॅम्बडा इज इक्वल टू 5. म्हणजे लॅम्बडा 1 ची व्हॅल्यूज किती आली 5 लॅम्बडा. आपल्याला चेंज इन वेवलेंथ पाहिजे, मग चेंज इन वेवलेंथ इज इक्वल टू काय लिहिते लॅम्बडा 1 मायनस लॅम्बडा दॅट इज 5 लॅम्बडा मायनस लॅम्बडा दॅट इज किती असायला पाहिजे 4 लॅम्बडा. म्हणजे वेवलेंथ कितीनं चेंज व्हायला पाहिजे दॅट इज 4 लॅम्बडानी. यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता असेल दॅट इज ऑप्शन सी म्हणू आपण. कळताय तुम्हाला, हे लक्षात आलं. यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता आहे दॅट इज 4 लॅम्बडा. कारण त्यांनी काय म्हटलेलं आहे चेंज इन वेवलेंथ पाहिजे है ना. आपण फायनल इनिशियल केसमध्ये वेवलेंथ लॅम्बडा घेतली, नंतरच्या केसमध्ये आपण वेवलेंथ काय कन्सिडर केली आहे, काय कन्सिडर म्हणण्यापेक्षा कॅल्क्युलेटर काय केली आहे 5 लॅम्बडा. मग चेंज इन वेवलेंथ म्हणजे काय आहे की फायनल वेवलेंथ मायनस इनिशियल वेवलेंथ दॅट इज 5 लॅम्बडा मायनस लॅम्बडा दॅट इज किती असायला पाहिजे 4 लॅम्बडा म्हणू आपण. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलेला आहे, क्वेश्चन समजून घ्या पहिले. हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे सीईटी 2025-24 आणि 2021. इफ टू सोर्स ऑफ लाईट एमिट वेव्स ऑफ डिफरंट अँप्लिट्यूड. प्रत्येक वेव्ह जी आहे तर ती वेगवेगळ्या अँप्लिट्यूडनं काय करताय की लाईट एमिट करताय अँड इंटरफेअर देन, त्यानंतर ते इंटरफेअर करताय. नंबर 1 तर 4 ऑप्शन्स आहे बघा. पहिलं काय म्हणतात देर इज सम इंटेन्सिटी ऑफ द लाईट इन द रिजन ऑफ डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. Fringe width is less. Number 3 brightness of fringes is less. And number 4 तर fringes disappear after short time. तर बघा आता क्वेश्चन काय म्हणताय की इफ द टू सोर्सेस ऑफ लाईट, दोन सोर्स आहे, अँप्लिट्यूड वेगवेगळा आहे म्हणजे दोघांची इंटेन्सिटी वेगवेगळी आहे बरोबर. कारण अँप्लिट्यूड बघा इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ अँप्लिट्यूड आहे. याचा अर्थ बघा दोघांची इंटेन्सिटी वेगवेगळी आहे. मग दोघांची इंटेन्सिटी वेगळी जरी असेल आणि दोघांना इंटरफेअर जरी केलं तर डेफिनेटली बघा दोघांची इंटेन्सिटी सेम जरी असेल ना तरच परफेक्टली डार्क बँड, म्हणजे डार्क बँड हा परफेक्टली डार्क असतो आणि ब्राईट बँड हा परफेक्टली ब्राईट असतो. आता इंटेन्सिटी वेगळी आहे, एकाची कमी असेल एकाची जास्त राहील, त्यानुसार काय ना की या दोघांचा ज्यावेळेस तुम्ही डिफरन्स घ्याल तर डेफिनेटली तो परफेक्टली डार्क बँड राहणार नाही. म्हणजे म्हणता येईल देर इज सम इंटेन्सिटी ऑफ लाईट इन द रिजन ऑफ डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स मध्ये तर काही नाही काही इंटेन्सिटी नक्की बाकी राहील. यासाठी करेक्ट ऑप्शन कोणतं असेल ए म्हणू आपण. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा काय दिलेला आहे. इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट, यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट दिला बघा. हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे दॅट इज सीईटी 2025 ला. तर काय म्हणताय बघा इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट विथ मोनोक्रोमॅटिक लाईट ऑफ वेवलेंथ. एक मोनोक्रोमॅटिक लाईट दिलाय ज्याची वेवलेंथ दिली आहे तुम्हाला लॅम्बडा इज इक्वल टू 6000 नॅनोमीटर. याला कन्वर्ट करू लॅम्बडा इज इक्वल टू 6000 नॅनोमीटर म्हणजे 6000 इंटू 10⁻⁻⁹ मीटर किंवा लॅम्बडा इज इक्वल टू 6 इंटू 10⁻⁻⁶ मीटर. तर द डिस्टन्स बिटवीन द स्लिट इज, स्लिट मध्ये असणारा डिस्टन्स डी इज इक्वल टू 10⁻⁻³ मीटर. फॉर चेंजिंग द फ्रिंज विड्थ बाय, चेंज इन फ्रिंज विड्थ दिलेला आहे दॅट इज डेल एक्स म्हणता येईल 3 इंटू 10⁻⁻⁵ मीटर. तर द स्क्रीन इज मूव अवे फ्रॉम द स्लिट बाय 5 सेंटीमीटर. तर स्क्रीन कितीनं मूव केलेली आहे ते आपल्याला विचारलं त्यांनी बघा. द स्क्रीन इज मूव अवे फ्रॉम द स्लिट बाय 5 सेंटीमीटर. द स्क्रीन इज मूव 5 सेंटीमीटर टुवर्ड द स्लिट. Then screen is move 3 centimeter toward the slit. And number 4 the screen is move away from the slit म्हणता येईल by 3 centimeter. तर चेंज इन बँडविड्थ दिलेली आहे तुम्हाला. आता चेंज इन बँडविड्थ जर तुम्हाला दिलं जरी असेल तर बघा यावरून इक्वेशन कसं लिहाल. मोनोक्रोमॅटिक एक्सपेरिमेंट दिलेला आहे, द डिस्टन्स बिटवीन स्लिट अँड स्क्रीन बघा दोन गोष्टी फिक्स आहे आणि एक म्हटलेला आहे चेंज इन विड्थ दिलेला आहे तर ती आहे 3 इंटू 10⁻⁻⁵. बघा कॅल्क्युलेशन करत असताना मग रिलेशन कसं लिहाल तुम्ही तर एक्स इज इक्वल टू फॉर्म्युला आहे लॅम्बडा कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी. ठीक आहे. तर यातलं बघा आता तर आता पहिल्यासाठी कंडिशन कशी लिहाल तर x1 इज इक्वल टू इथं लॅम्बडा 1 आणि इथं काय असेल दॅट इज d1. दोघांसाठी पण या गोष्टी सेमच आहे त्यामध्ये काही बदल नाही.
तर याला आपण लिहून घेऊ एक व्यवस्थित फॉर्ममध्ये. म्हणजे एक्स इज इक्वल टू लॅमडा कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी. इथं x1 राहील आणि इथं फक्त d1. दुसरी केस कशी लिहाल, x2 इज इक्वल टू लॅमडा d2 डिवायडेड बाय स्मॉल डी. आता या दोघांमध्ये असणारा डिफरन्स तुम्हाला दिलेला आहे. तर दोघांमध्ये असणारा डिफरन्स म्हणजेच काय घेऊ आपण, तर डेल एक्स इज इक्वल टू मानून घेऊ x2 मायनस x1. म्हणजे इथं लिहाल दॅट इज डेल एक्स इज इक्वल टू x2. x2 ची व्हॅल्यूज किती आहे, लॅमडा d2 डिवायडेड बाय स्मॉल डी मायनस लॅमडा d1 डिवायडेड बाय स्मॉल डी. या दोघांमध्ये तुम्हाला कॉमन दिसत आहे लॅमडा बाय स्मॉल डी, म्हणजे इथं राहील d2 मायनस d1. हे कोणाची व्हॅल्यू झाली, तर डेल एक्सची. बघा दोनही केस पॉसिबल आहे, d2 मायनस d1 किंवा d1 मायनस d2 पण राहील. तर इथं बघा आता व्हॅल्यूज पुट करा. डेल एक्सची व्हॅल्यूज आहे 3 इंटू 10 रेस टू पॉवर मायनस 5 इज इक्वल टू लॅमडा किती आहे 6 इंटू 10 रेस टू पॉवर मायनस 6 डिवायडेड बाय डी आहे 10 रेस टू पॉवर मायनस 3 इंटू d2 मायनस d1. क्रॉस मल्टिप्लाय करा 3 इंटू 10 रेस टू पॉवर मायनस 5 इंटू 10 रेस टू पॉवर मायनस 3 divided by 6 into 10 raised to power minus 6 is equal to d2 minus d1. तर बघा आता इथं जर 3 ने डिवाइड जरी केलं, इथं 2 टाइम्स भाग जाईल, म्हणजे इथं लिहिता येईल 1/2 इंटू बघा आता 10 रेस टू पॉवर मायनस 5 मायनस 3 किती मायनस 8 मायनस 6 वर गेल्यावर काय येईल प्लस 6 मायनस 8 प्लस 3 म्हणजे प्लस 6 म्हणजे 10 रेस टू पॉवर मायनस 2 इज इक्वल टू काय लिहिता येईल d2 मायनस d1. म्हणजे याला असं लिहिता येईल का आपल्याला, दॅट इज 0.5 इंटू 10 रेस टू पॉवर मायनस 2 इज इक्वल टू d2 मायनस d1. साइड चेंज जरी केली तर इथं लिहिता येईल d2 मायनस d1 इज इक्वल टू 5 इंटू 10 रेस टू पॉवर मायनस 3 मीटर. ठीक आहे. म्हणजे दोन म्हणजे डिस्टन्स, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही त्याला मूव्ह करताय, म्हणजे d2 आणि d1 मध्ये असणारा जे काही डिस्टन्स आहे, तर या दोघांच्या डिस्टन्स मध्ये असणारा डिफरन्स किती आहे 5 इंटू 10 रेस टू पॉवर मायनस 3. आता एक गोष्ट कोणती मिस्टेक झाली माहिती आहे का, इथं नॅनोमीटर आलेला आहे, इथं आर्मस्ट्रॉंग युनिट पाहिजे होतं, म्हणजे हा एक 0 कट होऊन जाईल, म्हणजे 5 इंटू 10 रेस टू पॉवर मायनस 2 मीटर राहील. एक प्रिंट मिस्टेक आलेली आहे. सो त्यानुसार म्हणता येईल की हा 5 सेंटीमीटर मूव्ह करतोय. पण आता 5 सेंटीमीटर मूव्ह करतो, दोनही कंडिशन पॉसिबल. आपल्याला हे सांगितलेलं नाही आहे की नेमकं टूवर्ड मूव्ह करताय अवे मूव्ह करताय, म्हणजे इथं d2 मायनस d1 पण पॉसिबल आहे आणि d1 मायनस d2 पण पॉसिबल आहे. म्हणजे यासाठी बघा आपल्याकडे कोणता ऑप्शन्स आहे, एक तर द स्क्रीन इज मूव्ह अवे फ्रॉम द स्लिट बाय 5 सेंटीमीटर आणि दुसरं द स्क्रीन इज मूव्ह अवे फ्रॉम द स्लिट मूव्ह टुवर्ड द स्लिट बाय 5 सेंटीमीटर. म्हणजे हे दोनही ऑप्शन्स करेक्ट आहे, ए आणि बी. मग यासाठी म्हणता येईल बोथ ए अँड बी म्हणू आपण. इथपर्यंत लक्षात आलं, इथपर्यंत लक्षात आलं तुम्हाला. बघून घ्या एकदा क्वेश्चन, कमेंट करा. ठीक आहे, सगळ्यांना कळलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणता. बघा पुढचा क्वेश्चन, द रेशो ऑफ द डिस्टन्स ऑफ nth ब्राइट बँड अँड mth डार्क बँड फ्रॉम द सेंट्रल ब्राइट बँड इन द इंटरफेरन्स पॅटर्न इज. हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे CET 2025 ला. बघा क्वेश्चन काय म्हणताय की nth ब्राइट बँड आणि nth डार्क बँड असे दोन प्रकारचे बँड्स तुम्हाला दिलेले आहेत. तर बघा क्वेश्चन समजून घ्या. त्यांनी काय म्हटलेलं आहे, द रेशो ऑफ द डिस्टन्स ऑफ nth ब्राइट बँड
आपल्याला डिस्टन्स दिलेलं आहे कुणाचं nth ब्राईट बँड. आता ब्राईट बँडसाठी आपल्याला पाथ डिफरन्स तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे. पाथ डिफरन्स इज इक्वल टू काय होते E1 इंटिग्रल मल्टिपल ऑफ λ/2 म्हणजे नॅचरलची गोष्ट आहे ना. तर E1 इंटिग्रल मल्टिपल ऑफ λ/2 म्हणजेच काय राहील n लॅम्बडा म्हणजे n टाइम्स पहिल्यासाठी झालं आहे ना ब्राईट बँडसाठी. आणि दुसरं घेतलं आपण डार्क बँडचा. डार्क बँड जरी विनाल तर डार्क बँडसाठी रिलेशन कोणतं आहे ऑड इंटिग्रल मल्टिपल ऑफ λ/2. त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा तर mth डार्क बँड पाहिजे. मग mth डार्क बँड साठी हेच डिस्टन्स बघा याच्यासाठी घेतला आपण nth डिस्टन्स कन्सिडर केलं डिस्टन्स सोबत. तर इथं लिहिता येईल रेशो म्हणजे डिस्टन्स ऑफ ब्राईट डीबी डिवायडेड बाय डिस्टन्स ऑफ डार्क घेऊ आपण. इथं लिहिता येईल ब्राईट डिवायडेड बाय डिस्टन्स ऑफ डार्क इज इक्वल टू हे राहील nth डिवायडेड बाय हा mth बँड आहे. मग mth जरी म्हणाल तर ऑड इंटिग्रल मल्टिपल आहे म्हणजेच राहील काय m-1/2. तर यासाठी रेशो कोणता असायला पाहिजे n/m-1/2 कारण mth डार्क आहे आणि n हा ब्राईट बँड आहे. साठी करेक्ट ऑप्शन कोणता असायला पाहिजे दॅट इज ऑप्शन सी. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे थेरॉटिकल क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे सीईटी 2025 ला. बघा काय म्हणताय. इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट द फेज डिफरन्स बिटवीन द लाईट वेव्स reaching third bright fringe from the central bright fringe will be. आपल्याला दिलेला आहे त्यांनी लॅम्बडा दिलेला आहे. लॅम्बडा आहे 6000 एम्स्ट्रॉंग युनिट. याला कन्वर्ट करून घेऊ आपण म्हणजे असं लिहिता येईल दॅट इज 6000 इंटू 10⁻⁻10 मीटर किंवा लॅम्बडा इज इक्वल टू 6 इंटू 10⁻⁻7 मीटर. ठीक आहे. पुढे काय म्हणताय बघा इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट द फेज डिफरन्स कुणामध्ये असणारा बिटवीन द लाईट वेव्स रिचिंग द थर्ड ब्राईट फ्रिंज म्हणजे सुरुवातीला तो थर्ड ब्राईट फ्रिंज फ्रॉम द सेंट्रल ब्राईट फ्रिंज विल बी. तर सेंट्रल ब्राईट फ्रिंज पासून तर थर्ड ब्राईट फ्रिंज पर्यंत पोहोचण्यासाठी त्याचा फेज डिफरन्स किती राहील तर तो फेज डिफरन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर बघा आता फेज डिफरन्स इज इक्वल टू जनरली फॉर्म्युला कोणता घेतो आपण तर 2π/λ इंटू काय होते पाथ डिफरन्स. ठीक आहे. जनरल फॉर्म्युला आपला असा आहे. तर फेज डिफरन्स इज इक्वल टू मग बँडच्या फॉर्म मध्ये जर लिहायचं जरी झालं तर याला असं लिहिता येईल 2πn n बी द नंबर ऑफ बँड्स म्हणू आपण. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे की सेंट्रल ब्राईट बँड पासून कोणता पाहिजे थर्ड ब्राईट बँड पाहिजे म्हणजे इथं पुट करता येईल आपल्याला n इज इक्वल टू किती घ्याल 3. जर ती व्हॅल्यू इथं पुट जरी गेली तर बघा कसं लिहाल तर फेज डिफरन्स इज इक्वल टू बघा इथं असेल 2π इंटू n ची व्हॅल्यू 3 दॅट इज किती असायला पाहिजे 6π. म्हणजे याचा फेज डिफरन्स कुठून सेंट्रल ब्राईट बँड पासून थर्ड डार्क पर्यंतचा असणारा थर्ड ब्राईट बँड पर्यंत असणारा जो काही फेज डिफरन्स हा किती असेल 6π. यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता असेल ऑप्शन डी म्हणता येईल. कळताय तुम्हाला. यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता आहे ऑप्शन डी. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन काय म्हणताय बघा. हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे दॅट इज सीईटी 2025 लाच विचारला गेलेला क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन काय दिलाय पहिले ते समजून घेऊ. त्यांनी काय म्हटलं इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट द मॅक्झिमम इंटेन्सिटी इज I and I1 is the intensity at a point where the path difference is λ/4 is equal to I. हे फिक्स आहे. आणि I1 is the intensity where the phase difference तर λ/4 where λ is the wavelength of light use. तर पुढे म्हणत काय बघा ते द रेशो ऑफ कुणाचा पाहिजे I डिवायडेड बाय I1 इज द इंटेन्सिटी ऑफ द टू इंटरफेरिंग वेव्स आर द सेम. तर दोन वेव्हची इंटेन्सिटी सेम आहे आणि cos 0 ची व्हॅल्यू 1 तर cos 90 ची व्हॅल्यू किती आहे 1. तर बघा त्याने काय दिलेलं आहे
क्वेश्चन परत समजून घ्या. क्वेश्चन म्हणताय इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट द मॅक्झिमम इंटेन्सिटी इज आय, मॅक्झिमम इंटेन्सिटी आय आलाय, अँड I1 इज द इंटेन्सिटी ॲट अ पॉइंट वेअर द फेज डिफरन्स इज. म्हणजे फेज डिफरन्स दिलेला आहे बघा, 1 by 1 आपण सॉल्व करणं सुरू करू. दॅट इज फेज डिफरन्स. किती आहे फेज डिफरन्स? λ/4. तर कुठं ज्या ठिकाणी इंटेन्सिटी किती आहे? I1 आहे. आता फेज डिफरन्स λ/4 म्हणून यावरून मग इथून आपण पाथ डिफरन्स कॅल्क्युलेट करून घेऊ. मग पाथ डिफरन्स इज इक्वल टू, फॉर्म्युला कोणता आहे पाथ डिफरन्स इज इक्वल टू? तर सॉरी, फेज डिफरन्स तुम्हाला दिलेला आहे दॅट इज λ/4. तर एक फॉर्म्युला आपला फेज डिफरन्स साठीच आहे. पाथ डिफरन्स त्यांनी दिलेला आहे, आपण फेज डिफरन्स घेतोय. त्यांनी दिला आहे पाथ डिफरन्स, तर इथं दिलेला आहे पाथ डिफरन्स इज λ/4. फॉर्म्युला घेऊ आपण दॅट इज फेज डिफरन्स इज इक्वल टू, काय फॉर्म्युला घ्याल? 2π/λ इंटू काय असेल? पाथ डिफरन्स. फेज डिफरन्स कशाने डिनोट करतो आपण? फाय. मग इथं राहील 2π/λ इंटू पाथ डिफरन्स किती आहे? λ/4. λ कॅन्सल, 2 न डिवाइड केला, इथं राहील 2. म्हणजे इथं लिहिता येईल तुम्हाला फाय इज इक्वल टू π/2. कधी? ज्या वेळेस तर इंटेन्सिटी किती आहे? I1. आता पहिल्यासाठी जर आपण रिलेशन जरी लक्षात जरी घेतलं तर I इज इक्वल टू, तुम्हाला इंटेन्सिटीचा फॉर्म्युला जनरली माहित आहे. इंटेन्सिटीचा फॉर्म्युला कोणता आहे? I इज इक्वल टू, तर I मॅक्स. याच्या आधी आपण क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहे. देन cos² φ/2. पहिल्या कंडिशनसाठी मॅक्झिमम इंटेन्सिटी त्यांनी दिलेली आहे, तर मॅक्झिमम इंटेन्सिटी दिलेली आहे, तर आपण आहे तसंच ठेवू. तर पहिल्या वेळेस इथं इक्वेशन लिहिता येईल दॅट इज I1 इज इक्वल टू, तर इथं जर I1 जरी घेतलं तर मॅक्झिमम इंटेन्सिटी I इंटू इथं लिहाल दॅट इज cos² फायच्या ऐवजी 90/2 लिहिता येईल ना, फायची व्हॅल्यू π/2 आली. म्हणजे इथं लिहिता येईल I इंटू इथं लिहाल दॅट इज cos², तर 45. आता cos 45 ची व्हॅल्यू किती होते? 1/√2. cos 45 ची व्हॅल्यू किती आहे? 1/√2. म्हणजे याला असं लिहिता येईल दॅट इज cos 45 त्याचा स्क्वेअर. म्हणजे इथं लिहिता येईल तुम्हाला दॅट इज I1 इज इक्वल टू I इंटू cos 45 ची व्हॅल्यू 1/√2 त्याचा स्क्वेअर. मीन्स I1 इज इक्वल टू I इंटू 1/2. ठीक आहे. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? तर तुम्हाला रिलेशन पाहिजे. कोणतं पाहिजे? दॅट इज I/I1 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग I/I1 फाइंड करण्यासाठी बघा, I/I1 इज इक्वल टू I तसाच ठेवा. I1 ची व्हॅल्यूज घेतली I इंटू 1/2. I कॅन्सल, म्हणजे I/I1 इज इक्वल टू 2/1. म्हणजे यांच्या इंटेन्सिटीचा रेशो किती असायला पाहिजे? 2/1. दॅट इज करेक्ट ऑप्शन कोणतं असेल? ए म्हणता येईल. आता येतोय का आवाज? चेक करा बरं. अजूनही आवाज येत नाहीये? कमेंट करा मुलांना, आवाज येतोय का? ओके, सार्थकला येतोय, देवेरेला येत आहे. ठीक आहे. बाकीचे आवाज येतोय आता? क्लिअर झालाय? ठीक आहे. बरं, हा क्वेश्चन आपण परत एक वेळा रिपीट करून घेऊ. बघा क्वेश्चन काय दिलेला आहे, पहिले समजून घ्या. क्वेश्चन काय म्हणताय? इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट द मॅक्झिमम इंटेन्सिटी इज I. मॅक्झिमम इंटेन्सिटी ऑलरेडी दिलेला आहे, I मॅक्स इज इक्वल टू I दिलेलंच आहे. पुढं काय म्हणताय बघा, I1
इज द इंटेन्सिटी ऍट अ पॉइंट I1 ही ती इंटेन्सिटी आहे वेअर द पाथ डिफरन्स इज लॅमडा बाय 4. पाथ डिफरन्स दिलाय लॅमडा बाय 4, यावरून फेज डिफरन्स कॅल्क्युलेट केला. फेज डिफरन्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, 2 पाय बाय लॅमडा इंटू पाथ डिफरन्स. फेज डिफरन्स कशाने डिनोट करतो, फाय इज इक्वल टू 2 पाय बाय लॅमडा इंटू पाथ डिफरन्स. हा दिलेला आहे लॅमडा बाय 4. लॅमडा लॅमडा कॅन्सल, 2 ने डिवाइड केला किती राहील, पाय बाय 2. म्हणजे फाय इज इक्वल टू पाय बाय 2. याला पाहिजे तर फाय म्हणा किंवा फाय 1 म्हणता येईल. आता आपण एक फॉर्म्युला घेऊ, कोणता, आय इज इक्वल टू आय मॅक्स इंटू काय होते, कॉस स्क्वेअर फाय डिवायडेड बाय 2. मग आयच्या ऐवजी I1 पहिले त्यांनी म्हटलेलं आहे, ज्यावेळेस इथं आय मॅक्सच्या ऐवजी किती आहे, आय इंटू कॉस स्क्वेअर फायच्या ऐवजी किती आलाय, तर पाय बाय 2 दॅट इज 90 डिग्री. मग याला असं लिहिता येईल आय इंटू कॉस स्क्वेअर 45, म्हणजे आय इज इक्वल टू कॉस 45 त्याचा स्क्वेअर. म्हणजे इथं लिहायला बघा I1 इज इक्वल टू आय इंटू कॉस 45 ची व्हॅल्यू किती आहे, 1/√2 त्याचा स्क्वेअर, 1/√2 चा स्क्वेअर दॅट इज 1 आणि √2 चा स्क्वेअर काय 2. म्हणजे I1 इज इक्वल टू आय इंटू 1/2. ही झाली I1 ची व्हॅल्यू. आपल्याला कोणता रेशो पाहिजे, आय डिवायडेड बाय I1. मग आय डिवायडेड बाय I1 इज इक्वल टू आय आहे तसाच ठेवलाय आणि I1 च्या ऐवजी आय इंटू 1/2. आय कॅन्सल, 2 न्यूमरेटर मध्ये जाईल, म्हणजे आय डिवायडेड बाय I1 इज इक्वल टू 2/1. यासाठी करेक्ट ऑप्शन कोणतं असेल, दॅट इज ए, 2/1 म्हणता येईल. कळताय तुम्हाला, हे लक्षात आलंय. तर नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. बघा पुढचा क्वेश्चन काय दिलेला आहे, क्वेश्चन समजून घ्या. तर बघा हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे सीईटी 2025 ला. क्वेश्चन काय म्हणताय बघा, इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट द फेज डिफरन्स बिटवीन द लाईट वेव्ह रिचिंग 5th डार्क फ्रिंज. म्हणजे 5th डार्क फ्रिंज पासून कितवा आहे, तर फ्रॉम द सेंट्रल ब्राईट फ्रिंज विल बी. तर यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये आपल्याला फेज डिफरन्स कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे, तर इतकं तर कन्फर्म झालंय की आपल्याला फेज डिफरन्स कॅल्क्युलेट करायचा आहे. डार्क बँड कोणता आहे, 5वा डार्क बँड आहे. आता 5वा डार्क बँड जरी म्हणाल तर यासाठी बघा एक रिलेशन आपल्याला लिहिता येईल. कसं रिलेशन लिहाल, तर जनरली फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे कोणता, एक मिनिट. बघा लक्ष द्या, क्वेश्चन येत आवाज येत असेल तर बघा हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे 2025 ला. क्वेश्चन काय म्हणताय बघा, इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट द फेज डिफरन्स बिटवीन द लाईट वेव्स रिचिंग 5th डार्क बँड. डार्क बँड कोणता आहे आपला, 5वा डार्क बँड आहे, दॅट इज n इज इक्वल टू 5. फेज डिफरन्स पाहिजे, फेज डिफरन्स साठी आपण एक बेसिक फॉर्म्युला घेऊ, दॅट इज फेज डिफरन्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, तर 2n - 1 इंटू किती असेल, लॅमडा डिवायडेड बाय 2. ठीक आहे, मग इथं लिहिता येईल दॅट इज 2n - 1 इंटू लॅमडा डिवायडेड बाय 2. आता इथून जर आपण n ची सुरुवात जरी कन्सिडर जरी केली, बघा हे एक रिलेशन आहे. तर दुसरं जरी म्हणाल तुम्ही तर एक फॉर्म्युला कोणता आपला, दॅट इज फेज डिफरन्स इज इक्वल टू 2 पाय बाय लॅमडा इंटू काय होते, पाथ डिफरन्स. मग आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, फेज डिफरन्स विचारलेला आहे. तर आता यानुसार जरी आपण बघा इक्वेशन लिहायचं जरी झालं, फेज डिफरन्स इज इक्वल टू 2 पाय बाय लॅमडा इंटू काय होते, दॅट इज पाथ डिफरन्स. तर डार्क बँड साठी आपल्याला कंडिशन माहित आहे, दॅट इज पाथ डिफरन्स इज काय असते, ऑड इंटिग्रल मल्टिपल ऑफ. बघा थोडंसं मिस्टेक होत आहे,
हा डार्क बँड आहे आणि डार्क बँड साठी कंडिशन कोणती आहे, दॅट इज पाथ डिफरन्स इज ऑड इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2. ठीक आहे. मग ही व्हॅल्यू जर आपण इथं पुट जरी केली तर इथं लिहिता येईल आपल्याला, दॅट इज फेज डिफरन्स इज इक्वल टू, तर फेज डिफरन्स इज इक्वल टू बघा इथं असेल मग 2 पाय डिवायडेड बाय लॅम्बडा इंटू पाथ डिफरन्स काय दिसतंय 2n मायनस 1 इंटू लॅम्बडा डिवायडेड बाय 2. बघा हा 2 कॅन्सल झाला, लॅम्बडा कॅन्सल झाला, म्हणजे इथं लिहिता येईल आपल्याला दॅट इज 2n मायनस 1 इंटू किती असेल पाय. ठीक आहे. आता हा कितवा बँड आहे बघा, फिफ्थ डार्क बँड, म्हणजे n इज इक्वल टू किती आहे 5. सो पुट करा n इज इक्वल टू 5. इथं पुट जरी केलं तर लिहिता येईल तुम्हाला दॅट इज फेज डिफरन्स इज इक्वल टू दॅट इज 2 इंटू 5 मायनस 1 इंटू पाय. 2 5 चा 10 मायनस 1 किती होईल 9, म्हणजे म्हणता येईल की इथं किती असायला पाहिजे फेज डिफरन्स, दॅट इज 9 पाय. यासाठी करेक्ट ऑप्शन कोणतं असेल, दॅट इज ऑप्शन बी म्हणू आपण. कळताय तुम्हाला इथपर्यंत मुलांना, इथपर्यंत लक्षात येत आहे. बघा क्वेश्चन समजून घ्या काय दिलेला आहे. क्वेश्चन विचारला गेलेला आहे सीईटी 2025 ला. काय म्हणताय, इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट द फेज डिफरन्स बिटवीन द लाईट वेव्स रिचिंग फिफ्थ डार्क फ्रिंज फ्रॉम द सेंट्रल ब्राईट फ्रिंज. तर बघा n इज इक्वल टू कितवा डार्क बँड आहे, 5वा डार्क बँड आहे, म्हणजे n इज इक्वल टू 5. त्यांनी म्हटलंय फेज डिफरन्स कॅल्क्युलेट करायचा. आता डार्क बँडची कंडिशन कोणती आहे आपली, पाथ डिफरन्स इज ऑड इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2. ऑड इंटिग्रल म्हणजे किती होईल 2n मायनस 1 इंटू लॅम्बडा बाय 2. आता बघा फेज डिफरन्सचा फॉर्म्युला 2 पाय बाय लॅम्बडा इंटू काय होते पाथ डिफरन्स. सो 2 पाय बाय लॅम्बडा तसंच ठेवलं. राहिला प्रश्न पाथ डिफरन्स, हे पुट केलं 2n मायनस 1 इंटू लॅम्बडा बाय 2. लॅम्बडा कॅन्सल, 2 कॅन्सल, म्हणजे इतर 2n मायनस 1 इंटू काय असेल पाय. पुट करा n इज इक्वल टू 5. n इज इक्वल टू 5 पुट केला राहील काय, फेज डिफरन्स इज इक्वल टू 2 इंटू 5 मायनस 1 इंटू किती दिसताय पाय. 2 5 चा 10 मायनस 1 किती होईल 9 पाय. म्हणजे म्हणता येईल की यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता असेल, दॅट इज बी 9 पाय म्हणू आपण. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा काय दिलेला आहे, क्वेश्चन पहिले समजून घ्या. तर द कलर सीन इन अ thin oil film or the bright colors of butterflies and peacocks are due to. तर the color scene in the कशामध्ये दिसणारे कलर, एक तर thin oil film or the bright color of butterflies and peacocks are due to number 1 interference phenomena, number 2 scattering, number 3 dispersion, number 4 the pigment which absorb the specific color. नाही, यासाठी करेक्ट ऑप्शन कोणतं असेल, दॅट इज इंटरफेरन्स. कारण हे सगळे जे काही आहे तर आपल्या चॅप्टरचं नावच आहे, दॅट इज इंटरफेरन्स अँड डिफ्रॅक्शन. सो इथं बघा हे जे काही तुम्हाला ब्राईट कलर दिसत आहे बटरफ्लायचे किंवा पिकॉक्स, आता हे सगळं कशामुळे आहे, दॅट इज इंटरफेरन्स ऑफ द लाईट म्हणू आपण. इतकं लक्षात येत आहे. यासाठी करेक्ट ऑप्शन असेल दॅट इज ए. पुढचा क्वेश्चन बघा, हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे सीईटी 2025 ला. बघा क्वेश्चन काय म्हणताय, तर त्यांनी दिलेला आहे इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट द लाईट ऑफ वेवलेंग, लाईटची वेवलेंग दिलेली आहे लॅम्बडा इज इक्वल टू दिलाय 5000 एम्स्ट्रॉंग युनिट. याला कन्वर्ट करून घेऊ, लॅम्बडा इज इक्वल टू 5 इंटू 10⁻⁻7 मीटर. अ ग्लास प्लेट ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दॅट इज म्यू म्हणा किंवा एन दिलेला आहे 1.5 अँड थिकनेस 0.2, t is equal to 0.2 mm, that is 0.2 into 10⁻⁻³ meter, is introduced in the path of one of the interfering beams. The number of fringes which will be shipped is, तर नंबर ऑफ फ्रिंजेस आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे. तर या क्वेश्चनला थोडा जास्त वेळ जाईल, तर हा क्वेश्चन आपण एंडिंगला घेऊ. याला सॉल्व्ह करू बट एंडिंगला करू, त्याच्या पुढचे एकदा बघून घेऊ. तर बघा हा क्वेश्चन काय दिलेला आहे, तर त्यांनी म्हटलेलं आहे अ मोनोक्रोमॅटिक लाईट ऑफ वेवलेंग, एक मोनोक्रोमॅटिक लाईट दिलेला आहे ज्याची वेवलेंग तुम्हाला दिलेली आहे लॅम्बडा इज इक्वल टू 4800 एम्स्ट्रॉंग युनिट. फॉल ऑन स्लिट ऑफ विड्थ, स्लिटची विड्थ दिलेली आहे दॅट इज ए. फॉर व्हॉट व्हॅल्यू ऑफ ए द फर्स्ट मिनिमम फॉल ॲट 30 डिग्री.
म्हणजे थिटा इज इक्वल टू दिलाय 30 डिग्री. तर आपल्याला व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायची आहे, दॅट इज ए ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे की ज्या ए च्या व्हॅल्यूला तर तर बघा आता फर्स्ट मॅक्झिमा पाहिजे आपल्याला. आता फर्स्ट मॅक्झिमाची कंडिशन कोणती आहे इथं, दॅट इज पाथ डिफरन्स इज. मॅक्झिमासाठी आपण उलटी कंडिशन लिहितो डिफ्रॅक्शन मध्ये, काय तर ऑड इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2. ठीक आहे. मग पाथ डिफरन्स साठी फॉर्म्युला आहे, दॅट इज ए साइन थिटा इज इक्वल टू ऑड इंटिग्रल मल्टिपल म्हणजे किती असेल 2n-1 इंटू काय राहील लॅम्बडा बाय 2. आता फर्स्ट मॅक्झिमा जरी म्हटलं तर फर्स्ट मॅक्झिमासाठी n इज इक्वल टू काय घेऊ आपण 1. म्हणजे इथं लिहाल ए साइन थिटा इज इक्वल टू, तर बघा नाही मॅक्झिमा जरी म्हटलं तर आपण n इज इक्वल टू 1 नाही, n इज इक्वल टू किती असेल 2, कारण n इज इक्वल टू 1 म्हणजे सेंट्रल मॅक्झिमा होईल. म्हणजे इथं राहील दॅट इज 2 इंटू 2 मायनस 1 इंटू किती असायला पाहिजे लॅम्बडा बाय 2. म्हणजे ए साइन थिटा इज इक्वल टू 2 2 चा 4 मायनस 1 दॅट इज 3 लॅम्बडा डिवायडेड बाय 2 म्हणता येईल. व्हॅल्यूज पुट करू, ए इंटू बघा साइन थिटा किती दिलेला आहे तुम्हाला 30 डिग्री इज इक्वल टू इथं असेल 3 डिवायडेड बाय 2 इंटू लॅम्बडा. लॅम्बडाची व्हॅल्यूज किती आहे 4800. सो ए इंटू बघा साइन 30 ची व्हॅल्यू आहे 1/2 इज इक्वल टू 3/2 इंटू 4800. 2 कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे ए इज इक्वल टू 3 इंटू 4800 एमस्ट्रॉंग युनिट. किंवा मल्टिप्लाय करा 0 0 8 3 चा 24 किती कॅरी झाला 2 3 4 चा 12 प्लस 2 दॅट इज 14 एमस्ट्रॉंग युनिट. म्हणजे स्लिटची विड्थ असायला पाहिजे दॅट इज 14400 एमस्ट्रॉंग युनिट. यासाठी करेक्ट ऑप्शन तुम्हाला काय दिसतंय डी राहील. कळताय हे लक्षात आलं तुम्हाला. तर यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता आहे बी. पुढचा क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय, हा सुद्धा क्वेश्चन विचारला गेलेला आहे सीईटी 2025 ला. बघा क्वेश्चन काय म्हणताय, इन अ फ्रोनहोफर डिफ्रॅक्शन द लाईट ऑफ वेवलेंथ लॅम्बडा. फ्रोनहोफर डिफ्रॅक्शन मध्ये लाईटची वेवलेंथ दिलेली आहे लॅम्बडा. तर इज इन्सिडेंट ऑन स्लिट ऑफ विड्थ. स्लिटची विड्थ आहे डी. द डिफ्रॅक्शन पॅटर्न इज ऑब्झर्व ऑन अ स्क्रीन प्लेस ॲट अ डिस्टन्स डी. The linear width of central maxima is equal to 2 times the width of the slit. तर बघा linear width that is W is equal to किती दिलेला आहे 2 times. कोणाच्या 2 times, तर 2 times is equal to the 2 times the width of the slit. आता स्लिटची width किती दिलेली आहे त्यांनी स्मॉल डी. तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे कॅपिटल डी ची व्हॅल्यू. बेसिक फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे लॅम्बडा इज इक्वल टू डब्ल्यू इज इक्वल टू 2 लॅम्बडा डी डिवायडेड बाय काय होते स्मॉल ए. ए म्हणा किंवा या ए च्या ऐवजी डी लिहिता येईल आपल्याला. व्हॅल्यूज पुट करा, याच्या ऐवजी लिहायला 2d इज इक्वल टू 2 लॅम्बडा कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी. क्रॉस मल्टिप्लाय करा 2d इंटू हा स्मॉल डी न्यूमरेटर मध्ये आला डिवायडेड बाय 2 लॅम्बडा इज इक्वल टू काय असेल कॅपिटल डी. साइड चेंज करू बघा 2 कॅन्सल झालं म्हणजे कॅपिटल डी इज इक्वल टू डी इंटू डी काय दिसत आहे डी स्क्वेअर डिवायडेड बाय लॅम्बडा. म्हणजे म्हणता येईल की कॅपिटल डी ची व्हॅल्यू किती असेल डी स्क्वेअर डिवायडेड बाय लॅम्बडा. यासाठी करेक्ट ऑप्शन कोणतं दिसत आहे दॅट इज ए म्हणू आपण. मुलांनो क्वेश्चन समजून घ्या परत एकदा. तर हा विचारला गेलेला आहे सीईटी 2025 ला. क्वेश्चन काय म्हणताय बघा, इन अ फ्रोनहोफर डिफ्रॅक्शन द लाईट ऑफ वेवलेंथ लॅम्बडा. फ्रोनहोफर डिफ्रॅक्शन म्हणजे लाईटची वेवलेंथ दिली आहे लॅम्बडा इज इन्सिडेंट ऑन अ स्लिट ऑफ विड्थ डी. एका स्लिट वरती इन्सिडेंट झाले ज्याची विड्थ डी आहे. द डिफ्रॅक्शन पॅटर्न इज ऑब्झर्व ऑन अ स्क्रीन प्लेस ॲट अ डिस्टन्स कॅपिटल डी. काय म्हटलेलं आहे द लिनियर विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्झिमा इज इक्वल टू लिनियर विड्थ म्हणजे डब्ल्यू इज इक्वल टू किती आहे 2 टाइम्स द विड्थ ऑफ स्लिट. स्लिटची विड्थ किती घेतली आहे आपण स्मॉल डी. ठीक आहे. फॉर्म्युला घेऊ डब्ल्यू इज इक्वल टू 2 लॅम्बडा कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी. व्हॅल्यूज पुट करा डब्ल्यू च्या ऐवजी 2d इज इक्वल टू 2 लॅम्बडा कॅपिटल डी डिवायडेड बाय काय असेल स्मॉल डी. क्रॉस मल्टिप्लाय करा दॅट इज 2d. तर इथं आल्यावर कॅपिटल स्मॉल डी डिवायडेड बाय 2 लॅम्बडा इज इक्वल टू कॅपिटल डी. 2 कॅन्सल डी इंटू डी डी स्क्वेअर म्हणजे कॅपिटल डी इज इक्वल टू डी स्क्वेअर डिवायडेड बाय लॅम्बडा. ठीक आहे. करेक्ट ऑप्शन काय दिसत आहे ए. पुढचा क्वेश्चन बघा त्यांनी काय दिलेला आहे क्वेश्चन समजून घ्या.
क्वेश्चन काय म्हणताय बघा, हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे सीईटी 2025 ला. क्वेश्चन काय म्हणताय, इन अ सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन इन एक्सपेरिमेंट द स्लिट ऑफ विड्थ ए, एक स्लिट दिलेली आहे ज्याची विड्थ ए आहे, इज इल्युमिनेटेड बाय अ लाईट ऑफ वेवलेंथ लॅम्बडा. स्लिटची विड्थ ए आहे, वेवलेंथ आहे लॅम्बडा, अँड द विड्थ ऑफ द सेंट्रल मॅक्सिमा इन डिफ्रॅक्शन पॅटर्न मेजर बाय वाय. म्हणजे कॅपिटल डी च्या ऐवजी त्यांनी दिलेला आहे वाय. वेन द हाफ ऑफ द स्लिट इज कवर्ड अँड इल्युमिनेटेड बाय लाईट ऑफ वेवलेंथ 1.5 लॅम्बडा. तर अर्धी जर स्लिट कव्हर जरी केली ज्याची वेवलेंथ आहे 1.5 लॅम्बडा, देन द विड्थ ऑफ द सेंट्रल मॅक्सिमा इन डिफ्रॅक्शन पॅटर्न बिकम. तर सुरुवातीला बघा कंडिशन आहे तीच राहील, यानुसार बघा विड्थ दॅट इज बघा यांनी काय म्हटलेलं आहे, वाय काय, द डिफ्रॅक्शन पॅटर्न द मेजर ॲज वाय, द विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमा, कॅपिटल डी नाही, विड्थ म्हटलं म्हणजे हे डब्ल्यू आहे. विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमा दॅट इज W1 इज इक्वल टू काय घेतलाय वाय. बघा रिलेशन काय लिहाल तर W इज इक्वल टू 2 लॅम्बडा कॅपिटल डी डिवायडेड बाय काय होते स्मॉल डी. इथं लिहिला आपण W1 म्हणजे इथं लिहिता येईल दॅट इज Y इज इक्वल टू 2 लॅम्बडा कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी, इक्वेशन 1. सेकंड इक्वेशन कसं लिहाल बघा, इथं लिहिता येईल डायरेक्ट W1 च्या ऐवजी W2 इज इक्वल टू, कोणता फॅक्टर चेंज झाला आहे, फक्त वेवलेंथ चेंज झालेला, बाकी सगळं तेच आहे. म्हणजे इथं राहील 2 लॅम्बडाच्या ऐवजी लॅम्बडा1 इंटू कॅपिटल डी डिवायडेड बाय काय असेल स्मॉल डी. म्हणजे लिहिता येईल W2 इज इक्वल टू 2 इंटू वेवलेंथ किती आहे 1.5 लॅम्बडा इंटू कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी. याला दिलं इक्वेशन 2. आपल्याला W2 पाहिजे म्हणजे इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1 घेऊ. म्हणजे इथं लिहिता येईल दॅट इज W2 डिवायडेड बाय W1 इज इक्वल टू इथं असेल 2 इंटू 1.5 लॅम्बडा कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी. टोटल डिवायडेड बाय काय असेल तर 2 लॅम्बडा कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी. बघा 2 कॅन्सल झाला, देन स्मॉल डी लॅम्बडा कॅपिटल डी हेही कॅन्सल झाले. म्हणजे W2 डिवायडेड बाय W1 ची व्हॅल्यूज आहे Y इज इक्वल टू किती दिसत आहे 1.5. 1.5 ला आपण चेंज करून घेऊ आणि Y ला क्रॉस मल्टिप्लाय करू. 1.5 म्हणजे किती येईल 3/2 इंटू काय असेल Y. म्हणजे W2 इज इक्वल टू 3/2 Y. यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता आहे दॅट इज A. इतकं लक्षात येत आहे. तर मुलांना इथपर्यंत तुम्हाला समजलंय आतापर्यंत जेवढे काही क्वेश्चन्स झाले आहेत, कुणाला काही डाऊट आहे याच्यामध्ये तर विचारू शकता, कमेंट करा बरं. इथपर्यंत कुणाला काही अडचणी आहे? कमेंट करा, काही अडचणी आहे इथपर्यंत? ओके, देवेनी म्हणताय समजलंय सगळं. बाकीचे तर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणताय बघा, क्वेश्चन समजून घ्या. तर अ सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन पॅटर्न इज फॉर्म with light of wavelength that is lambda is equal to दिला आहे 6384 Armstrong unit. The second coincide and with maximum for this wavelength coincide with the third secondary. Second coincide with maximum for this wavelength coincide with the third secondary maxima in the pattern for the wavelength lambda 0. The value of lambda 0 is. बघा हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे सीईटी 2025 ला. क्वेश्चन काय म्हणताय बघा, तर अ सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन पॅटर्न, एक सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन पॅटर्न आहे इज फॉर्म विथ, तर लाईट ऑफ वेवलेंथ, लाईटची वेवलेंथ दिली आहे 6384 Armstrong युनिट. पहिले डिफ्रॅक्शन पॅटर्न साठी वेवलेंथ दिलेली आहे 6384 Armstrong युनिट. द सेकंड कोइन्साइड, इथं थोडीशी प्रिंट मिस्टेक झालेली वाटतंय. तर त्यांचं म्हणणं आहे द सेकंड सेकंडरी मॅक्झिमा पाहिजे इथं, द सेकंड सेकंडरी मॅक्झिमा,
सेकंड इथं आहे सेकंडरी मॅक्झिमा. थोडासा क्वेश्चन चुकलाय हा. तर द सेकंडरी मॅक्झिमा कोइन्साइड विथ द मॅक्झिमा फॉर धिस वेवलेंग. क्वेश्चन थोडासा चुकताय. बघा क्वेश्चन असा आहे हा. तर ठीक आहे, इथपर्यंत आपण या क्वेश्चनला करेक्ट करावं लागेल. थोडीशी मिस्टेक झाली, सेकंडरी मॅक्झिमम पाहिजे होता. तर इथपर्यंत आपले जेवढे काही पार्ट झालेले आहे, जेवढे क्वेश्चन झाले, यामध्ये कुणाला काही डाऊट्स आहे कमेंट करा पटापट. सिद्धीचं म्हणणं आहे समजलंय सगळं. अजून बाकीचे आजपर्यंत जेवढा काही पार्ट आपण कंप्लीट, म्हणजे आज जो काही जेवढा पार्ट आपण कंप्लीट केलेला आहे, यामध्ये कुणाला काही अडचणी आहे? हा क्वेश्चन आपल्याला उद्याच्या याच्यामध्ये घेता येईल. काही अडचणी आहे याच्यात आतापर्यंत? कमेंट करा मुलांनो. प्रतीक महाले म्हणताय नाही. अजून ठीक आहे, सगळ्यांना इथपर्यंत समजलेलं आहे. ओके, आनंद उगले म्हणताय नो प्रॉब्लेम. अजून कुणाला काही अडचणी? तर ठीक आहे, मग आज आपण इथं थांबून घेऊ. वाचलेल्या पार्ट लगेच आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करू. थँक्यू.